गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवान दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांना नमस्कार करून सर्व दत्त भक्तांना, गुरुचरित्राच्या वाचकांना, गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार. या गुरुचरित्र अभ्यास चिंतनाच्या या प्रवचन मालेमध्ये आपण गुरुचरित्राचा विचार, गुरुचरित्राचा अभ्यास, गुरुचरित्राच्या कथांचं चिंतन करतो आहोत आणि मानवी जीवनाला या कथा किती आवश्यक आहेत, हे ज्ञान किती आवश्यक आहे याचा विचार आपण करतो आहोत. 28 अध्यायांचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे. आता ही कथा जी आहे ती 28व्या अध्यायातून 29व्या अध्यायात आलेली आहे आणि 29व्या अध्यायामध्ये या त्रिविक्रम भारती यतीने भस्म महात्म्य विचारलंय आणि भस्म महात्म्य सांगत असताना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक कथा सांगितली. त्या कथेचा विचार आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे की तो ब्रह्मराक्षस असतो क्रौंचारण्यामध्ये, अत्यंत भुकेजलेला, तहानलेला, अत्यंत आक्रोश करणारा असा तो भयंकर ब्रह्मराक्षस वामदेव म्हणून ऋषी, योगी, गुरु त्या ठिकाणी त्या क्रौंचारण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना बघितल्याबरोबर खाण्याकरता म्हणून तो गेला आणि त्यांना स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या अंगाचं भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागलं आणि तो ब्रह्मराक्षस ज्ञानी झाला. त्यानं सांगितलं की मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो, कित्येक अपराध, कित्येक पाप माझ्या हातून घडली. त्या पापांचा विचार आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे. त्या पापाचं फळ म्हणून त्याला पहिल्यांदा प्रेताचा जन्म प्राप्त झाला, त्यानंतर मग वाघापासून सुरू झाली. वाघ, अजगर, मुंगूस, कोल्हा, कुत्रा, हत्ती, घुबड, मुंगूस, उंदीर, ससा, ह्या सगळ्या योनी त्याला 24 जन्म त्याला झाले, घ्यायला लागले आणि 25वा जन्म ब्रह्मराक्षसाचा झाला आणि ब्रह्मराक्षसाच्या या योनीमध्ये वामदेवांचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला ज्ञान प्राप्त झालं. इथपर्यंत आपण मागच्या भागात विचार केला. त्याच्या पुढं या कथेवरचा विचार, या कथेचं चिंतन आपण करायचं. कर्माचा जो अधिकार आहे तो कर्माचा अधिकार फक्त मानव जन्मामध्येच आहे. मानवी जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये जी कर्म आपण करतो त्याच कर्माचं फळ म्हणून या इतर योनी आपल्याला प्राप्त होतात. या इतर योनी ज्या आहेत, मनुष्य योनी सोडून ज्या योनी आहेत त्या सगळ्या भोगयोनी आहेत. त्यांना कर्माचा अधिकार नाही आहे. कर्माचा अधिकार फक्त मनुष्याला आहे. या जीवनामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये जे सुखदुःखाचे अनुभव आपण घेतो आहोत ते फळ आपण माग केलेल्या मनुष्य जन्मामध्ये जी पापकर्म केलेली आहेत, जी पुण्यकर्म केलेले आहेत त्याचं फळ म्हणून आपल्या वाट्याला आलेले आहेत. आपण बघतो की एखादा अत्यंत श्रीमंत जन्माला येतो, एखादा अत्यंत गरीब झोपडीमध्ये जन्माला येतो. आपल्या आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे, आपल्या आपल्या कर्माच्या फळाप्रमाणे आपण जन्म घेत असतो. कोणी आंधळा असतो, कोणी लंगडा असतो, कोणी पांगळा असतो. असे कित्येक प्रकारे दुःख आपण या मानवी जीवनामध्ये भोगत असतो. मनुष्य जन्मामध्ये आपण कर्म करतो. कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही. कुठलाही असा एकही क्षण नसतो की ज्या क्षणी आपण कर्म करत नाही. एखाद्याला विचारलं की काय करायला लागलायस तू, तर तो म्हणतो बसलोय, निवांत बसलोय. बसणं हे सुद्धा कर्म आहे. नाकानं वास घेणं चालू आहे, कानानं ऐकणं चालू आहे, पायानं चालणं चालू आहे. भगवद्गीतेमध्ये देवानी अर्जुनाला सांगितलं की नाही कश्चित क्षणमती जातु तिष्ठत्य कर्मकृत. क्षणमपी, एक क्षण सुद्धा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. आपण झोपतो, झोपणं सुद्धा कर्म आहे. नाहीतर आपण एखाद्याला म्हणतो अरे काय तुम्हाला रात्रभर झोपू दिलं नाहीस. झोप हे सुद्धा कर्म आहे.
एक देव सांगतात अर्जुनाला की एक क्षण सुद्धा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. अहम ब्रह्मास्मी या स्थितीला गेलेले जे महात्मे असतात ते सुद्धा कर्म करतात, त्यांना सुद्धा कर्म करावं लागतं. किंवा मनुष्य जन्मामध्ये जे अवतारी होतात, परमेश्वर अवतार घेतो, श्रीकृष्णाने अवतार घेतला, प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, यांना सुद्धा कर्म करावं लागलं. परंतु महात्मे जे कर्म करतात ते ईश्वरार्पण बुद्धीने करत असतात, त्यामुळे त्या कर्माचा लेप यांना लागत नाही. परंतु आपण जे कर्म करत असतो ते आपल्या या देहाच्या सुखाकरता आपण कर्म करत असतो, त्यामुळं त्या कर्माचं फळ आपल्या संचितामध्ये जमा होतं. पापकर्म केलं असेल तर ते पापकर्माचं फळ, पुण्यकर्म केलं असेल तर ते पुण्यकर्माचं फळ. आपल्या करता आपण कर्म करतो म्हणून त्या कर्माचा बंध आपल्याला प्राप्त होतो. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, भगवद्गीतेमध्ये देवाने अर्जुनाला सांगितलं की संपूर्ण मनुष्य हे कर्मानं बांधले गेलेले आहे. या दुर्जय राजानं पापकर्म केलेलं आहे, अत्याचार केलेले आहेत, बलात्कार केलेले आहेत, प्रचंड पाप त्यानं आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या हीन योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. प्रेताचा जन्म आला, ब्रह्मराक्षसाचा जन्म आला. हे जन्म का आले त्याला? तर त्या पापकर्माचं फळ म्हणून त्याला हे जन्म प्राप्त झाले. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदन्ते मानवाः, भगवद्गीतेमध्ये देवाने सांगितलं की माझं कर्म हीच देव म्हणतात माझी पूजा आहे. आपलं जे कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणानं, निष्ठेनं, ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हीच परमेश्वराची पूजा आहे, अर्चना आहे. आणि आपलं कर्म प्रामाणिकपणानं करणं हीच पूजा परमेश्वराला आवडणारी आहे. त्यामुळे सिद्धी म्हणजे वैराग्य जे आहे, ज्ञान जे आहे, ते ज्ञान परमेश्वर आपल्याला प्राप्त करून देत असतो. एक गुरुजी, त्यांची 3 शिष्य. त्या गुरुजींनी सांगितलं त्या 3 शिष्यांना की तुम्ही घरी जावा आणि माझ्याकरता एक वस्तू घेऊन या. परंतु ती वस्तू घेऊन येत असताना तुम्हाला कोणीही बघितलं नाही पाहिजे. जो कोण अशी वस्तू घेऊन येईल, ही जी माझी कन्या आहे, ती कन्या मी त्याला देऊन विवाह करणार आहे, माझा जावाई करून घेणार आहे, गुरुजींनी सांगितलं शिष्याला. 3 शिष्य गेले. 2 शिष्यांनी काही ना काहीतरी वस्तू आणली गुरुजींच्या करता. परंतु 3रा जो शिष्य होता तो हात हलवत परत आला. गुरुजींनी विचारलं पहिल्याला, अरे काय आणलंयस तू? त्यानं जे आपण आणलेलं होतं ते सगळं गुरुजींच्या समोर ठेवलं. गुरुजी म्हणाले ठीक आहे. दुसऱ्याला विचारलं, अरे म्हटले तू काय आणलंयस? तर त्यानं सांगितलं की कोणीही बघणार नाही अशी वस्तू मी घेऊन आलोय, त्यानं ठेवली. तिसऱ्याला गुरुजींनी विचारलं की अरे तू काय आणलंयस? तेव्हा तो म्हटला, गुरुजी मी काहीच आणलेलं नाही. कारण मी कुठली तरी वस्तू घ्यायला लागलो की मला असं वाटायचं की मला कोणतरी बघतंय. शेवटी मी तरी ती वस्तू बघतच असतो, त्यामुळं कोणीही न बघणारी वस्तू मी आणू शकलो नाही, कारण मी तरी बघायला लागलो त्या वस्तूला. गुरुजी जावाई करून आपल्याला कोणतरी बघतंय कर्म करत असताना, कुणीही नाही आहे असं कधीही होत नाही. परमेश्वर सर्व काही बघत असतो, कुठलंही कर्म असू. म्हणून आपण कर्म करत असताना खूप विचार करायला पाहिजे. आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते जे कर्म आहे त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. असं कर्म आपण करावं की जेणेकरून देवाला पुन्हा आपल्याला मनुष्य जन्मच द्यायला लागावा, दुसरा पर्यायच देवासमोर असू नये. असं कर्म तरी आपण कमीत कमी करावं.
त्या दुर्जय राजासारखे 25 हीन योनीत जन्म आपल्याला येऊन येत असं वाटत असेल तर पुण्यकर्म सदोदित करावं, की देवाला असं वाटायला पाहिजे की याला मनुष्यच आपण करायला पाहिजे. कारण आपला उद्धार जो होणार आहे तो उद्धार मनुष्य जन्मामध्येच होणार आहे. दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये आपला उद्धार होऊ शकत. आपलं कर्म जे आहे ते कर्म असं असावं की हा जो आत्मा आहे आपल्यामध्ये राहणारा परमात्मा आत्मस्वरूपानं तो प्रसन्न व्हावा असं आपलं कर्म असावं. आत्मा वै ब्रह्म असं श्रुती म्हणतात किंवा जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात की ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हा जीव जो आहे तो जीव म्हणजेच प्रत्यक्ष परब्रह्म. हे संपूर्ण जगत आहे हे जगत मिथ्या आहे, अध्यस्त आहे. या जगताचं अधिष्ठान कोण आहे तर तो अधिष्ठान परमात्मा आहे. तो जगताचं अधिष्ठान असणारा परमात्माच आपल्यामध्ये वास्तव्य करतो जीवरूपात. जीव ब्रह्मैव नाम. त्यामुळे तो जो आहे तो आत्मा जो आहे तो आत्मा आपल्याला सदैव बघतो आपण काय करतो आणि त्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होतं. जगन मिथ्या म्हणजे काय आपण मागच्या काही भागामध्ये बघितले की एका अंधाऱ्या खोलीमध्ये दोरी पडलेली असते. त्या दोरीला बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की साप आहे. साप आहे असं वाटल्याबरोबर आपल्याला भीती मनामध्ये भय उत्पन्न होतं. अंग थरथरायला लागतं, घाम सुटतो अंगाला, घशाला कोरड पडते आणि आपण जोरात किंचाळतो साप साप साप. तेवढ्यात कोणीतरी येतो, लाईट लावतो आणि उजेड पडल्यामुळं आपल्या असं लक्षात येतं की साप नाहीये तर ही दोरी आहे. त्या रज्जूवर सर्पाचा भ्रम आहे, परंतु ती भय जे आहे सर्पाचं ते कुठपर्यंत आहे जोपर्यंत आपल्याला दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. ज्यावेळी असं आपल्या लक्षात येईल की अरे साप नाहीये दोरी आहे त्याच क्षणी सापाचं जे भय आहे ते भय नष्ट. या जगताचं अधिष्ठान म्हणजे परब्रह्म आहे. त्या परब्रह्मावर जगताचा भ्रम आहे. ज्यावेळी हे जगतच परब्रह्म आहे असं ज्ञान आपल्याला होईल त्यावेळी या जगतामधली जी सुखदुःख आहे ती सुखदुःख आपल्याला सुखी किंवा दुःखी करू शकणार नाही. आपण वाळवंटातून जात असतो आणि आपल्याला असं वाटतं की चांदी पडली. आपण पळत पळत जातो, लोभ निर्माण होतो त्या चांदीचा आणि ती वस्तू आपण उचलून घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अरे चांदी नाही आहे तर हा शिंपला आहे. जोपर्यंत शिंपल्याचं ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत त्या चांदीबद्दलचा लोभ आपल्या मनात निर्माण होतो. परंतु ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल, आपल्याला कळेल, ज्ञान होईल की ही चांदी नाही आहे तर ही शुक्ती म्हणजे शिंपला आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, ते ज्ञान जेव्हा आपल्याला होईल तेव्हा तो लोभ जो आहे तो लोभ मनातून नष्ट होतो. हे शरीर म्हणजे मी नाहीये. या शरीराला सुख प्राप्त होण्याकरता आपण धडपडतो आहोत. हे शरीर म्हणजेच मी आहे, परंतु माझं असं म्हटल्यानंतर ती वस्तू मी पासून वेगळी होते. लक्षात घ्या, ऐका. मी आणि माझं काय आहे ते मी नाहीये. मी म्हणतो हा हात माझा आहे म्हणजे हात म्हणजे मी नाही आहे. माझा असं म्हटल्याबरोबर तो मी पासून वेगळा होतो. हा डोळा माझा आहे, हात माझा आहे, पोट माझा आहे, डोकं माझं आहे, हे पाय माझे आहे, हा कान माझा आहे, हा डोळा माझा आहे. म्हणजे हे जे सगळं शरीर जे आहे हे सगळं शरीर म्हणजे मी नाही आहे. मग मी कोण आहे ह्याचं ज्ञान करून घेण्याकरता या दृष्टीने आपण कर्म करायला. आणि अशा प्रकारे जर आपण कर्म करत गेलो तर त्याचं ज्ञान आपल्याला होईल
की मी कोण आहे, मी कोण आहे याचं ज्ञान होण्याकरता कर्माची आवश्यकता आहे. कर्म कशाकरता करायचं तर अंतःकरण शुद्धी, अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर ज्ञानाचा मार्ग जो आहे तो मार्ग मोकळा होतो. चित्त शुद्धी व्हायला, चित्त शुद्धी करण्याकरता पुण्यकर्म सदोदित करत गेलं पाहिजे. पापकर्माकडे आपण पाठ ठेवायचे. कर्म कसं करायचं? एक शिक्षक होते, ते शिक्षक आपल्या अनुग्रहित गुरूंच्याकडे गेले, गुरुंना नमस्कार केला. गुरुजींनी विचारलं, अरे बाबा काय करतो? शिक्षक आहे, ज्ञान दानाचं कार्य 11 ते 5 या वेळेमध्ये मी मुलांना शिकवतो. परंतु या नोकरीमुळं मला बाकीचं कुठल्याही प्रकारचं साधन करायला जमत नाही, दानधर्म होत नाही, पुण्यकर्म काही होत नाही, तीर्थयात्रा होत नाही. तेव्हा मी काय करू? तेव्हा गुरुजींनी सांगितलं की तुम्ही 11 ते 5 या वेळेमध्ये शाळेमध्ये शिकवता, त्यातून जो काही पगार मिळेल त्यातून तुम्ही प्रपंच करता, परंतु सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास मुलांना फुकट शिकवा. परमेश्वरार्पण बुद्धीने शिकवा. ते शिकवत असताना त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका, कुठल्याही प्रकारचा पैसा अडका घेऊ नका. अशा पद्धतीने जर तुम्ही ज्ञानदानाचं काम केलं, ते जर कर्म तुम्ही केलं परमेश्वरार्पण बुद्धीनं, तर निश्चितपणाने तुमच्यावर परमेश्वर